मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची सुरुवात करूया ह्या सुंदरशा टिफिननी. त्याच्यानंतर मी गेले डीसी भाजी आणायला आणि मला विशालने आणले फूल, जिलेबी आणि समोसा. सो संध्याकाळ झाली. सो संध्याकाळी मी घेत होते मिहीरचा अभ्यास. सो गाईज, आज मिहीरचा स्पोर्ट्स डे होता. सो कुठले स्पोर्ट्स खेळले मी मराठीमध्ये बोलायचं. ओके. अँड स्पेस हमने कोणता खेळ ही मराठी आहे. हां, ओके. मराठीमध्ये कुठले स्पोर्ट्स खेळले तू? फिर में जो बांधते वो, पैरों में जो बांधते हो. ओके. दूसरा ब्लॉक्स बनाने वाला, घर बनाने वाला, एंड लास्ट लर्निंग वाला, हां. आणि एंड तुला मजा आली? ये गेम मोड 4 गेम बोलते. ओ. तो गाईज, खूप दिवसापासून मिहीर मागत होता फ्रेंच फ्राईज आणि मला फ्रोझन फूड घरी आणायचं नव्हतं. सो आय ट्राईड जॅपनीज फ्राईज. सो आलूमध्ये नमक, हळद, तिखट, ब्लॅक पेपर आणि कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला छानपैकी मिक्स करून घ्या. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर त्याला पार्चमेंट पेपरवर काढून घ्या. त्याला हाताने छानपैकी टॅप करून त्याला फ्लॅट करून घ्या. लाटण्याने त्याला चपातीसारखं म्हणजे चपातीसारखं आपण जसं चपाती बनवतो तसं फ्लॅट सरफेस करून घ्या आणि एक 15 to 20 मिनिट्स फ्रीझरमध्ये ठेवा त्याला सेट होईपर्यंत. आणि सेट झाल्यावर त्याचा वरचा जो पेपर आहे तो काढून घ्या आणि त्याला छानपैकी फ्राईजच्या स्लायसेसमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला डीप फ्राय करायचं आहे तेलामध्ये. आणि तेल पण चांगला हाय फ्लेमवर गरम पाहिजे, तेव्हाच ते आपले जपानीज फ्राईज बनतील, नाही तर ते ब्रेक होतील आणि त्याच्यामध्ये पूर्ण ऑइल जाईल. सो हे बघू शकता, खूपच इझी प्रोसिजर आहे. तुम्ही ही रेसिपी घरीही बनवू शकता आणि तुमच्या मुलांना खायला देऊ शकता. फायनली फ्राईज रेडी झाले आणि विशालला पण मी जेवण दिलं. सो ह्याच्यासोबतच संपला आपला आजचा दिवस. बाय बाय.